समोर 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 एवढी मोठी घटना घडल्याच्या नंतर ते आले आणि का आले हात मला प्रश्न आहे, कारण त्यांना काही बोलताच येत नव्हतं. एवढी मोठी घटना घडल्याच्या नंतर तुम्ही काहीतरी मुंबईच्या रेल्वेने प्रवास करणाऱ्या लोकांसाठी काहीतरी सांगण्यासाठी याल अशी अपेक्षा होती. पण ते फक्त एक्झामिन करून आम्ही तुम्हाला कळवतो, तुमच्याशी बोलतो ही त्यांची उत्तरं होती. आम्ही जे मुद्दे मांडले आणि ते मुद्दे पूर्ण कसे करून घ्यायचे याच्या बाबतीत आम्ही नक्कीच ह्याच्यापुढे आमचा पाठपुरावा करू. आम्ही 2-3 गोष्टी ज्या प्राधान्याने आम्हाला गरजेच्या दिसतात, ज्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही उतरल्याच्या नंतर तिथे पेपरचे स्टॉल्स आणि खाण्याचे जे स्टॉल्स आहेत ते विनाकारण आहेत, त्याची काही गरज नाही. कारण जो माणूस ठाणा स्टेशनला येतो तो पुढच्या 5-7 मिनिटात ट्रेन बघून निघून जातो. पण त्या जे काही स्टॉल्स लागले त्याच्यामुळे तिथे प्रचंड गर्दी होती. त्यामुळे ते स्टॉल्स तात्काळ हटवावे याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू. पुढच्या 8 दिवसानंतर ते स्टॉल तुम्हाला रेल्वे स्टेशनवर दिसणार नाही एवढं खात्री करू शकतो. परंतु ते टेक्निकल चर्चा आहे त्यामुळे असं काय टेक्निकल आहे गोष्ट आता ते ऐकायला जाईल पुढे काय बोलतंय. कारण मला रेल्वे प्रशासनाचा जो काही भोंगळ कारभार आहे तो यात पुन्हा एकदा दिसला. सतत लोक मरतायत, सतत ऍक्सिडेंट होत आहेत, त्याच्यावरही ते काही बोलत नाहीये. आज आम्ही जे काही मुद्दे मांडले त्याच्यावरही ते काही बोलत नाही. त्यांना बंद दारात माझ्याशी चर्चा करायची आहे. सो या सगळ्या गोष्टी पाहता त्यांचा गांभीर्य नाहीये. जर रेल्वे मंत्र्यांना गांभीर्य आहे या सगळ्याचा, तर रेल्वेच्या कुठल्या अधिकाऱ्याला या संदर्भातलं गांभीर्य आहे. तुम्ही म्हणाला 2 मुख्य पाठवले होते मुख्यमंत्री, तर त्यांना बोलतं करायचं काय औषध आहे तुमच्याकडे काय? आता तुम्हाला भविष्यात दिसेल सगळे सगळ्यांना बोलतं केलेलं आम्ही बोलतील हे सगळेजण. कारण याच्या आधी देखील आम्ही जे काही आंदोलनं केली आहेत तुम्हाला नक्की आठवत असेल की फेरीवाला जो रेल्वेच्या बाहेरचं आंदोलन होतं ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलं होतं. आणि आता तुम्ही जर याल तर 99% फेरीवाले आता रेल्वे स्टेशनमधून 200 मीटरमध्ये गायब झालेले आहेत. 8 दिवसापूर्वी मी केलेलं आंदोलन आहे, प्लॅटफॉर्मला शेड नव्हती. आज जर तुम्ही जाल तिथे संपूर्ण सगळे शेड लागलेले आहेत. ह्या देखील आम्ही ज्या काही मागण्या केलेल्या आहेत त्या यांच्याकडनं पूर्ण केल्याशिवाय आम्ही शांत बसणार. किती दिवसाचा अल्टिमेटम असेल आणि ऍक्शन कधी असेल? मी तुम्हाला सांगतो 8 दिवसाचं आमचं हे अल्टिमेटम आहे. 8 दिवसानंतर जर याच्यावर कारवाई सुरुवात झाली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आमच्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी करून घेईल. आम्हाला त्या 8000 केसेसवर काम करायचं. जे 8000 केसेस पेंडिंग आहेत त्यांची रेल्वे अपघातात मृत्यू झाला आहे आणि अशा कुटुंबांना जे मदत मिळायला पाहिजे होतं ते मिळत नाही. त्या 8000 केसेसवर आम्ही पहिलं काम करणार. हे जी काही स्टेशन आहे त्यांचं प्लॅटफॉर्मची साईज वाढली पाहिजे. प्रत्येक रेल्वेमध्ये एखाद दुसरा एसीचा डबा आला पाहिजे. या सगळ्या गोष्टींसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पाठपुरावा. सर, अनेक दिवस दिवा टर्मिनल्स व्हावं यासाठी देखील मनसेने आधी आंदोलनं केलेली आहेत. याच्यानंतर पुन्हा ती मागणी आपण ठेवणार आहोत. नक्कीच आम्ही या सगळ्या गोष्टी धरून ठेवणार. आता जी सगळ्यात पहिली जी गोष्ट आहे ती लोकांच्या सेफ्टी आणि आता आम्ही सेफ्टीवर काम करतो. मुंबई प्रवासी संघटनेला सोबत घेऊन सेफ्टीसाठी आम्ही काम करतो. तर याच्या आधी देखील दरवाजाची नॉन-एसी देखील आता पुन्हा तेच तोच उपाय मी तुम्हाला पुन्हा सांगतो, काल त्यांनी फक्त कालचा दिवस काढण्यासाठी ती घोषणा केली. ती अशक्य आहे. टेक्निकली ती गोष्ट होऊच शकत नाही. कारण जर तुम्हाला दरवाजे बंद केले तर तुम्हाला एसी लागणार. जेवढे दरवाजाच्या बाहेर उभे असतात किमान त्यांना हवा येत असते. आतमध्ये जो उभा राहतो ना त्याला विचारा त्याची परिस्थिती काय असते पुढच्या 1 तासभर. सो ही अशक्य गोष्ट आहे. काल त्यांनी दिलेलं फक्त ते आपल्याला एक लाडू आहे, त्याच्या व्यतिरिक्त काही नाही. एसी लोक 238 सांगितलं गेलेलं आहे. चालवणार कुठे आणि त्याचा खर्च देखील खूप आहे. तिकीट परवडतं त्यामुळे लोक जातात. मला सांगा 280 आत्ता प्रत्येक 3 मिनिटाला एक ट्रेन येते, 2 मिनिटाला एक ट्रेन येते, बरोबर आहे. तरीही आपल्याकडे हालत खराब आहे. 280 रेल्वेने एसी ट्रेन आणून चालवणार कुठं तुम्ही? तुमच्याकडे टायमिंग आहे का? शेड्यूलमध्ये टायमिंग ठेवायला जागा आहे का? कारण प्रत्येक 2 मिनिटांनी तुमची ट्रेन आहे. हे खोटी आश्वासन आहे आणि ही पूर्ण होऊ शकणार नाही. आणि जर तुम्ही एसी आणणार असाल तर तुम्हाला नॉर्मल रेट ठेवायला लागेल. कारण बदलापूरवरून जो प्रवासी विटीला जातो, CSTला जातो, तो त्याला 17-18 हजार रुपये पगार आहे. तुम्ही एसी ट्रेन आणून करणार काय या सगळ्यामध्ये? माझं असं मत आहे की याला उत्तम सुविधा विविध मार्गाने देता येते. त्या द्या, भार कमी करा, स्टेशनची संख्या वाढवा. 2 मोठे लांब दूर असलेल्या स्टेशनच्या मध्ये नवीन स्टेशन येऊ द्या. 15 डब्याच्या ट्रेन आल्याने अनेक लोकांच्या अडचणी दूर होतील. जो प्लॅटफॉर्मवर होणारी गर्दी आहे ती कमी होती. कारण अडचण अशी होती, एखादी जर मेल गेली तर हे लोक सगळे लोकल बाजूला सारून टाकतात आणि त्या दरम्यान एका ट्रेनला येणारी लोक, दुसऱ्या ट्रेनला येणारी लोक, तिसऱ्या ट्रेनला येणारी लोक यांची संख्या सतत वाढत जाते.
मेलसाठी एक वेगळी लाईन आहे का? त्याचा वापर तुम्ही करणार आहात का? मेलसाठी वेगळी लाईन असताना तुम्ही त्यांना इकडनं का पाठवता? लोकलच्या लाईन सोडणं का पाठवताय? 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर, 5 नंबर का पाठवताय? 6, 7, 8 नंबर तुम्ही नवीन आणलाय ना, त्याच लाईनला त्यांना ठेवा ना. सो या गोष्टी होत नसल्यामुळे हा भार वाढतो. आपल्याकडे त्याचं जे प्लॅनिंग हवं ते नाहीये. आता तुम्ही जर पाहाल तर निमल्याचा जो कर्व आहे तो आम्ही अनेक दिवसापासून आमची लोक सांगतात, त्याच्यावर काम झालं नाही. पण तुम्ही दुसरीकडे काश्मीरला ते काम करून दाखवलं ना. काश्मीरसारखी जर गोष्ट तुम्ही करू शकता तर ही तर फार सोपी गोष्ट होती, करायला जाण्यात हवी आणि इच्छाशक्ती हवी. ती इच्छाशक्ती मुंबईच्या अधिकाऱ्यांमध्ये नाही. म्हणून मुंबईला मुंबईचा रेल्वे बोर्ड हवा आहे. ते झालं तर बऱ्याचशा प्रॉब्लेमच्या सोल्युशन इथल्या इथे आपल्याला शोधता येईल. 1,20,000 कोटी खर्च करून तुम्ही मागताय, त्याऐवजी मुंबईचा सगळ्यात जास्त निधी, सगळ्यात जास्त पैसे हा रेल्वेला पुरवत असतो. त्यामुळे त्याचे थोडे जरी पैसे खर्च झाले असेल मी तर तुम्हाला सांगतो, हा फक्त भारतीय जनता पक्षाचा अट्टास आहे. गुजरातवरनं मुंबईला येणाऱ्या ट्रेननी कोण जाणार आहे? इथं गुजरातला कोण जाणार आहे? मुंबईला जाणार आहेत का? गुजरात ते दळणवळणाचं साधन आहे का? आज मध्ये ते 1.5 कोटी रुपये जो खर्च करताय तो जर आपल्या मुंबई रेल्वेवर केला असता तर मला वाटतं की ही एशियातली 1 नंबरची रेल्वे झाली असती. पण फालतू खर्च करणं, गुजरातचं कनेक्टिव्हिटी वाढवणं एवढंच काम चालू आहे. त्याचा फायदा आम्हाला मुंबईकरांना मिळतो. सर, ऐरोली मार्गाचा देखील एक प्रकल्प प्रस्ताव होता, तो अनेक वर्ष अजून रखडलेला आहे. तर कदाचित तो जर प्रस्ताव नॉमिनेट झाला तर कदाचित ठाण्याची गर्दी कमी होईल आणि गर्दी स्प्लिट होईल असं वाटतं. मला असं वाटतं की सगळ्यात मेजर जी गर्दी आहे ती ठाणे, तळवा, मुंब्रा, दिवा, बदलापूर, अंबरनाथ या पट्ट्यामध्ये प्रचंड मेजर. या लाईनला काही नवीन करता आलं तर ती गर्दी स्प्लिट होऊ शकते. तुम्हाला इथे मध्ये स्टेशन वाढवावी लागते. तुम्ही लोकांना बाहेर बिल्डिंग बांधायचे परवानगी देताय, सगळं करताय, त्याचं करणार काय? ट्रान्सपोर्ट व्यवस्था कुठे आहे? रेल्वेनी लोक का प्रवास करतात? कारण जर तुम्ही डोंबिवलीवरनं निघालात तर ठाण्याला पोहोचायला 20 मिनिटं लागतात आणि रस्त्याने 2 तास लागतात. तुम्हाला सगळ्या बाजूने ती व्यवस्था करावी लागेल. ट्रान्सपोर्ट व्यवस्था पण व्यवस्थित करावी लागेल. बसेसची संख्या वाढवावी लागेल. चांगल्या दर्जाच्या बसेस आणाव्या लागतील. पीएनडीच्या बसेस चांगल्या दर्जाच्या असल्या पाहिजेत. रस्ते चांगल्या दर्जाचे असले पाहिजे, तरच हा भार कमी होईल. तुम्हाला दोन्ही बाजूने त्यावर काम करावं लागेल. मध्ये देखील जी 10 लाख लोक प्रवास करत आणि स्थानकावरून त्याचा भार आणि नवीन स्थानकात गेल्या अनेक वर्षांपासून प्रस्तावित आहे. काम मात्र किती दिसत नाही. काय वाटतं श्रेयवाद चुकले किंवा नाही, टेंडर ठरलेला नाही, कोण घेणार हा सगळा लफडा आहे ना. हा टेंडरचा आहे. त्यावेळेला जर तो प्रस्ताव आला असेल तर त्यावेळेला जर तो 10,000 कोटीचा प्रस्ताव असेल तर आता पुढच्या 5 वर्षामध्ये 15,000 कोटीचा झाला असेल. पैसे वाढवण्याचं काम चालू आहे, बाकी काही नाही आहे. यांना काही लोकांची घेणं देणं नाही, कारण यांची मुलं काही रेल्वेने प्रवास करत नाही, त्यांच्या घरातला कोण रेल्वेने प्रवास करत नाही. त्यामुळे त्यांना कळत नाही आहे की ते लोकांच्यावर काय बिकते रेल्वेने प्रवास करणार. मी काल त्या मुलांना भेटलो, जे पडले त्यातल्या एका मुलाला भेटलो. तो बोलतो आम्ही 3 दिवस जर लेट गेलो ना तर आम्हाला एक सुट्टी पडली आणि आम्ही एका ट्रेन असं पकडूया की या ट्रेनला गर्दी आहे, कोणती रेल्वे सोडली तरी पुढच्या येणाऱ्या ट्रेनला गर्दी नाही, हे कोण कसं ठरणार? ती त्याच्यापेक्षा जास्त भरून आलेली असते. त्यामुळे आम्हाला कुठल्याही मार्गाने प्रवास करावाच लागतो. एखादी घटना अशी घडते की एखाद्याचं नशीब खराब असतं तो पडतो ट्रेनमध्ये. त्यांचं सगळं गेम आता नशिबावर आहे. म्हणून मी मगाशी म्हटलं की आता जाताना फक्त सिंगल तिकीट काढून जायची का, येताना परत येऊ याची खात्री नाही आहे लोकांना. त्यामुळे रेल्वेने आता सिंगल तिकीट द्यायला सुरू केली पाहिजे. सिग्नल बंद झाला. मला वाटतं की टेक्नॉलॉजी एवढ्या मोठ्या प्रमाणात सुधारली आहे, त्याच्यानंतरही जर आपली मुंबई रेल्वे सुधारत नसेल तर करायचं काय? हे अशा अधिकारी पाठवतात, दोन्ही वरिष्ठ अधिकारी होते आणि एक शब्द बोलायला तयार नाही. अपेक्षा कोणाकडनं करायच्या, बोलायचं कोणाशी? तो यासाठी जन आंदोलन उभं राहिलं पाहिजे. रेल्वेने प्रवास करणाऱ्या लोकांनी जोपर्यंत जन आंदोलन उभं करत नाही ना, ठरवलं पाहिजे जाणारच नाही रेल्वे. बघू कशी रेल्वे चालते. लोकांचं जन आंदोलन उभं राहिलं पाहिजे. या रेल्वेला जर सुधारायचं असेल ना तर लोकांचं जन आंदोलन उभं राहिलं पाहिजे आणि त्यातूनच रेल्वे सुधारते. या आंदोलनात मनसे पुढाकार घेईल का? का नाही घेणार? मनसे पुढाकार घेणार आणि मुंबई रेल्वेला चांगले दिवस आहेत. अविनाशजी, एक वेगळ्या प्रश्न
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे बरोबर बोलले होते, त्यामुळे युती होईल असं वाटतं. परदेशात भेटले हां, परदेशात भेटल्यानंतर मी नव्हतो. आपण ठरलं की युती होणार, काय सांगा तुम्ही नेते आहात. आम्ही नव्हतो तिथे, त्यामुळे माहितीच नाही काय झालं. ओके थँक्यू